थांब मी बघतो. शिवप्पा राम राम. राम राम. एवढ्या पहाटे काय झालं? शिवप्पा सकूच्या आईला येता येईल का? आमची तांबू गाय आडली, काल रात्रीपासून हैराण आहे हो. समजे उपाय केले पण आता राव ना, तांबू बी थकली आहे. सकूची आई आली तर. मारुती घाबरू नकोस, उमा येईल हो. उमा अगं ये उमे. उमे अगं ते सोड काम हातातलं, उठ. मारुतीची तांबडी अडली आहे. तांबडी? अगं गाय ग, गावण होती ना. हा मग जा तिची सोडवणूक कर. जा जा. अगं ते काय करतेस? तुला काय वाटलं मला दळता येत नाही? इतकी वर्ष मीच दळत होते ना. हे काही करू नकोस, तू आधी जा तिकडे. सासूबाई मी आलेच. आता लवकर आवर. हा वाद गोळा घेईल माझा. उमाई कुठे आहे? सकू तू तू आजीला उभं राहायला मदत कर बरं. हात धर. पण सांगा ना आप्पा, उमाई कुठे आहे? अगं मारुतीची गाय अडली आहे ना, तिकडं उमाला जावं लागलंय. तांबडीकडे आता वासरू येणार म्हणून गेली आहे. पण या वासरायला पण हवी नाही. काही मिळणार नाही. जे सासरी जाशील तिथे काय आई सोबत असणार आहे? सारखं तेच 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 काय बोलत बसलीस? चल जात्यावरचा आवरायला घे. मी आहे ना, मी आवरतो सगळं, तू उठ, मी करतो सगळं. अगं असं काय बघतेस? तुझ्याच तालमीत तयार झालोय ना मी. येतं मला सगळं, मी करतो. चतुर आहेस रे शिवा. मी पण तुझी आईच आहे, सगळं कळतंय मला. सकूच्या अंगावर पडू नये म्हणून तुझे हे उद्योग चाललेत. ठीक आहे, जात्यावरच तू आवर. पण सकूची आज सुटका नाही. मंदीला पाजेल ती. मला काय या दुखऱ्या पायानं गोठ्यात बसता यायचं नाही. आई ते सुद्धा करतो ना मी. हे झालं की सकूची सुटका नाही. तू पूजा कर आधी, मग जात्यावरचं आवरून घे. तोपर्यंत मी सकूला दूध कसं काढायचं ते सांगते. चल चल ग, दुधाचं पातेलं घे चुली जवळून, आणि आणताना मिसळून आण चांगलं. आई ग आई आई आई. ये चल चल. ये तुला शिकवते बरोबर. चल चल. आज खरंच बिचाऱ्या सकूची सुटका नाही. अरे देऊन सोड की रे आमचा व्याज आणि मुद्दल म्हणतो मी. बाई इकडे तर दरबारच भरलाय. इथे पुढे नको जायला, आता सगळे मला बघतील, ओळखतील आणि गावभर बोभाटा होईल की अण्णा महाजनांची बायको मालकांच्या वाड्यांवर त्यांना भेटायला गेली होती. काय करावं? मालकांशी कसं बरं बोलता येईल? इथे लपावं, मालकांना तिथे बोलवून घ्यावं, म्हणजे गुपचूप बोलून जाता येईल. हा बाई, यांचं लक्षच नाहीये, काय करावं? सकू इकडे दूध कसं काढायचं मी तुला सांगते.
आजी राहू दे, तुझा पाय दुखतोय ना, मी करते. तुला धार काढताना बघितलंय मी, एकदम सोपं आहे. अगदी सोप्पं आहे. हा बघूया की किती सोप्पं आहे. काढा धार. म्हणजे मला पण रोजच्या सारखं दूध काढून दे. हा अगं काय झालं, तुला आवडत नाहीये का मी? रुसलीस का माझ्यावर? तुझे आप्पा उमाई दोघही नाहीये. आजी आहे तर तिचा पाय दुखतोय. आता मलाच दूध काढावं लागणार ना. काढू दे ना ग. म्हणजे काढू दे ना मला तुझं दूध. बाई आम्हीला चोंबडा का बघतो इथे? इथे येतोय की काय? उगीच बोंबा बोंब करेल इकडे या या म्हणून. मालकाच्या जागी कोणीतरी भलतच नको यायला. जरा वेळ इथेच वाटतो का? पण एवढा वेळ पण नाहीये. यांना जर कळलं ना मी रोज रोज कुठेतरी जाते तर माझी काही खैर नाही. काय करावं? काय चाललंय? ही बघ ना, मला दूधच काढू देत नाहीये. आज तू दूध काढतेस वय? मी का सांगू? नको सांगू. काढ काढ, दूध काढ. पर गो माता तुला जन्मात तरी दूध काढून देईन का? का? मी का सांगू? सांगणारे पांडू, नाही तर बघा. सांग ना. अगं तुझ्या वासराने पिलं का दूध? नाही. मग वासराने पिला बिगर गाय कसं देईन दूध? माये तुझ्या लेकरांना दूध नाही पिलं म्हणून तू रुसली आहेस ना? बघ हो म्हणती. तुझी उमाई तुला उपाशी ठेवून कोणा दुसऱ्याला घास भरवीन का? पुरी ती पण नका गाळू. पाच त्या वासराला पाच. त्याला पाजलं की बघ कसे भरभरून दूध देईन ती. मालक असं काय बी नाही हो, माफ करा मालक. ए भुसनाळ्या, जरा तुम्हाला ढील दिली की तुम्ही लगेच उडायला लागता. अंड्यावर बसवलं की तुम्ही कानात थुकता वय. मालक माफ करा, मला थोडी मुदत द्या. सगळं वेळ चुकवतो मी तुमचं. राट रामो, तोपर्यंत हा व्याजा सकट मुद्दल देत नाही तोपर्यंत समज याचं घेऊन या. कुरडोर घेऊन या. आणि दामो याचा कागद बनव आणि अंगठा घे याचा. मालक मालक असं करू नका हो. मालक मालक असं करू नका. मालक पाय सोड, माझा पाय सोड. अरे पाय सोड माझा. अरे ये उठ की रे.
काय पडून राहतो द्यायचं म्हणतो मी तिकडे गोमाय माझे आमची पुरी निस्तिरुस्ती आणि चुरू चुरू बोलती, पण हिला धार काढता येत नाही. आता मला एकदम झाक येते, पण आपण नाही बाबा कोणाला मदत करायला जाणार. म्हणजे मदत करा ती करा, उगाऊ वरडा पण ऐकून घ्या. एवढी पुरण वाटायला मदत केली तरी आम्हाला पुरण नाही बोलणेच खायला मिळाले. गोमाय माझे अप्पा म्हणतात, जे जे आपल्याशी ठावे ते ते दुसऱ्याशी देवे, शाणे करून सोडावे सकल जण. ज्ञान अशी स्वतःकडे ठेवून कुजवू नये, आणि द्यायचं जर म्हणतच नसेल तर बोलावंच कशाला माणसाने. आता तूच बघ ना, न बोलता किती काही देतेस. शेण देतेस, गोमूत्र देतेस, दूध देतेस. ठीक आहे एवढं नको ऐकूस, मी शिकवतो धार कशी काढायची. गोमाई स्वतःला जरी येतं ना, कारण जर अर्धवट ज्ञान वाटलं तर घेणाऱ्याचं पण आणि देणाऱ्याचं पण दोघांचंही नुकसान होतं, असं आजी म्हणते. माझ्याकडे गाय म्हशी नाही, पण शेळीचं दूध काढतो मी रोज. थांब आता तुला धावतो. आवाज करू नका, मेले गरीब आहे. बाई मी आता माग चाललोय, पण कुणी बी माग वळून बघायचं नाही. समद्यानी दामूकडे बघायचं, नाही तर माझ्याशी गाठ आहे. माझ्याकडे गाय आणि वासरू आहे. ये धोंडो, मालकांना बोलव की रे. मालकानं सांगितलंय म्हणून बघायचं नाही. अयो काय सांगित नाही मालका. अरे यो माझो की रे मालका. ओ मालका बाई वाढवा आलास परत. बोल. अयो त्या महादेवकडे एकच गाणी एकच वासरू आहे. हो मग मालका इकडे बघा की हो, त्याच्याकडे जरा 2 बैल जोड्या असत्या तर त्या घेऊन यायला बरं झालं असतं म्हणतो मी. अरे बैल बुद्धी, पण गाय आणि वासरू आहेत ना, मग घेऊन ये की. जे काय असेल ते घेऊन ये. ते आताच जाऊ का? हो अरे जा की. अयो अरे हे बाजू की रे. मागे वळून बघायचं नाही, इकडे बघा, पलीकडे बघा. मागे वळून बघितलं तर माल कशी गाठ आहे लक्षात ठेवा. कोण आहे? अहो मी आहे इथं. इथं पण मीच आहे, पण इथं मला का बोलवलंय? खाजगीत बोलायचंय. कोणही बाई ही मला इथं येऊन खाजगीत बोलवते. बाई इथं असं भेटणं बरं नाही. तुम्ही वाड्यावर या आत. वाड्यावर काय? कशाला आला तुम्ही? अहो मग काय करू, तुमचा दरबार भरला इकडे, सगळ्यांसमोर कशी येणार मी? तुम्ही उपाय सांगणार होता ना. अहो मग त्यासाठीच तर आले.
दोंडू हा? मालक कोणाशी बोलतायत? माहित नाही. नक्की ठाव नाही? सखूला वाड्यावर बोलवायचा उपाय सापडला. बोला की. अहो तिची आई लोणचं मुरावळे पण मसाले असे काही काही जिन्नस करते. गरीब आहे ना. हा मग मग त्यातले थोडे जिन्नस तुम्ही वाड्यावर मागवून घ्या. पण त्याचा चुकूचा काय संबंध? जिन्नस तयार करते उमा पण पोचवत कोण? सखू. सखू तुम्ही हे सगळे जिन्नस वाड्यावर मागून घेतले, पोचवायला कोण येणार? सखूच की. तुम्ही हे जिन्नस वाड्यावर मागून घ्या. तुम्ही असं करा, तुम्ही वाड्यावर काहीतरी मागायला म्हणून सांगा. थोडं थोडंच मागवा, चवी पुरतं. पण थोडं का? फार महाग नाही आहेत जिन्नस. अहो तसं नाही, आपण जसं थोडं थोडं मागवू ना तशी सारखी सारखी येत राहील चकू वाड्यावर. वा वा मला तुमच्या हुशारीला दाद द्यायलाच हवी. मी आत्ताच निघते तुमच्या सासूरवाडीला. मालक मी काम केलं की नाही माझं? मग आता तेवढं तेव्हा काय तेवढं काय ठुशी, चंद्रहार, चिंचपेटी, कर्णफुल, राणीहार, हार, चपला. ए दोंडू इकडे बघ आता. बोला. जळलं मेलं लक्षण. घरात माणसं आली भेटाया तरी चळ भरलाय म्हाताऱ्याला. झाडा माग गुलू गुलू करतोय नव्या लुगड्याशी. बरं नका मला काय मेलीला. उलट या धाकटीचीच आता खोड मोड. सांगते ते काम कटाळीला. इतके दिस मला चिडवत होतीस ना ग, आता बघ मी काय करते ते. पांडू आज मंदी प्रसन्न झाली. रोजच्या पेक्षा जास्तच दूध दिलंय. घे. मला मला का? मला शिकवलंस ना म्हणून घे, नाहीतर एवढूशा नाकावर रागोजी यायचा. आणि कधीतरी काढून दाखवशील की एवढं दूध काढायला शिकवलं पण मला काही दूधच दिलं नाही. आम्हाला नको कोणाचे उपकार. असं का? काय ग, तुला काढायला द्यायच्या आधी मला दिलंस. आज काय सूर्य मावळतीला उगवलाय काय? ते तुझ्या काढायला आधी. मला नको ना म्हणू रे. विठुराया म्हण, माऊली म्हण, पांडुरंग म्हण, खंडीभर गोड नाव आहे त्याची. आणि माझ्या विठुरायाला मी दूध नाही लोणी देते. घे तू पी. हसते कशा पाहिजे ग? काय झालंय माझ्या तोंडाला? सखू अगं बाई, जमलं की याला दूध काढायला. आणि हे काय, याला आधी नैवेद्य दाखवलास होय? निशा आल्यात बघ दुधाच्या. आणि काय रे, तुझं इथे काय काम आहे? आला लगेच खेळायला.
जरा काम करू देत घरातली हिला. चा पळ घरी. आणि सखू आपलं दूध काय उतू चाललंय? आणि आवर लवकर, ये घरात, काम आहे तिथं. तू आणि बुडगी कोळशावानी हात. थंड असला की काळं लागतं, पेटला की ढग लागती. बाई 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 बाई, एकेकाचं नशीब म्हणायचं. धाकलीला उग्गा स्वतःवर विश्वास होता का मालक आयुष्यभर आपल्या मुठीत राहणार आहे. बिचारी आता माझ्या संग माझ्या खोलीतच राहावं लागणार. चला गोदाबाई, आता कामाला लागाय पाहिजे. पुन्हा आता माडीची साफसफाई रंगरंगोटी बघावी लागणार. घरात एवढी देखणी बायको असताना मालकासनी ह्या वयात काय काय नवं नवं सुचायलं. हे असं राजरोसपणे चार चौघात झाडा माग नव्या लुगड्याशी गुलू गुलू करताना शोभत का? काय हा खूळ भरला का काय डोक्यात? म्हणाला येईल ते बोलताय. मी काय बोलले? जे बोलत होतात ना ते बोला धडा धडा. कोण होता झाडा माग? झाडा माग कोण? कव्वा? म्या बोलले नाही बाप. हे असलं काय माझ्या तोंडून बी यायचं नाही. गोदाबाई उगा नखरे करू नका. हा नाही कसं आहे ते तुम्हाला जमत नाही आणि शोभत तर नाहीच नाही. तुला काय काय शोभतंय ते बी कळलं आता. म्हणजे आता तू सुपातून जात्यात यायची वेळ झाली. माझं जुनेर तुला लवकरच परत करीन म्हणते. कारण काय नव्याची घडी मोडाया मालक शोधतायत नवी मालकीन. काय नवी मालकीन? शिवा, ए शिवा, शिवा. काय झालं? अरे बघितलंस का, नेहमी एकच पातेलं असतं, पण आज सखूबाईंची करामत बघा. अरे वा सखू, आपली गोमाता तर फारच प्रसन्न झाली आहे तुझ्यावर. नेहमीपेक्षा जास्त दूध दिलंय. तू का रुसून बसलीस पण अशी? त्याच काय आहे अप्पा, उमा आली पण हिचं कौतुक करायला थांबली नाही ना, म्हणून पुरी फुगली आहे. असं होय. सखू, उमाई गाईचं बाळणपण करून आली. आंघोळ केल्याशिवाय तुला कशी शिवेल? बघ ती आत्ता येईल आणि तुला शाबासकी देईल. बघ आले. उमाई, उमाई. काय ग उमाई? बघ आपल्या लेकीनं केवढं दूध काढलंय. आपली मंदी आपल्या लेकीवर प्रसन्न झाली आहे आणि तू तिचं कौतुक न करताच गेली.
आहेच माझं वासरू गुणाचं. अगं वेडाबाई, सगळे कौतुक करतात, तू का रडतेस? वासरू आहे ना मी तुझं. मग मी झोपेत असताना मला सोडून का गेलीस? अगं तुला सोडून जाताना माझा जीव सुद्धा खालीवर झाला ग. पण काय करणार, वासराचा जन्म म्हणजे गाईचा पुनर्जन्म असतो ना. तुला माहिती हो माई, आधी मी वासराला दूधच दिलं नव्हतं. दोघंही एकमेकांपासून दूर झाले होते, दोघे कासावीस पण झाले होते. जेव्हा मी वासराला गायजवळ नेलं ना, तेव्हा तिने भरभरून दूध दिलं. आता वासराला आणि गायला कधीच एकमेकांपासून दूर करायचं नाही. हो ग हो. माई, आता तू तुझ्या या वासरालाही सोडून कुठेच जायचं नाही. मला सहन होत नाही.